भिजावणार पाऊस आहे भरपूर. आता वाढला पाऊस. वाढतोय कमी होते वाढतोय कमी होते. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय आता भुलेश्वर टेम्पल. जवळपास इथनं 50 किलोमीटर आहे माळेगावातनं. सौरभ आणि मी तिथं जाऊन आता महादेवाचं दर्शन करायचं. 50 नाही 70 किलोमीटर आहे. 70 आहे. हा भरपूर लांब आहे आपल्याला जायचे. पाऊस थोडा थोडा येतोय, त्याच पावसाचा मजा घेत जावं आपण. चला जाऊया आपण भुलेश्वर टेम्पल. वातावरण एक नंबर झाले. आताच पाऊस पाहिजे. रिमझिम रिमझिम थोडा थोडा रिमझिम मस्तपैकी थंड गारवा. आम्हाला गाडी चालवाही त्रास होत नाही. एक नंबर वातावरण झालं. एक नंबर. तिथं भारी वातावरण झाले. अरे तिथं गेलं का तिथं नाही भारी वातावरण आहे. तिथं फक्त बघायसारखं ते. मित्रांनो, मी आता फर्स्ट टाइम मी माझ्या डोळ्यांनी बोर्डिंग स्कूल बघितलेले. आता जी तुम्ही बघताय ना, ती बोर्डिंग स्कूल आहे. आम्हाला आता विकी तावरेचा फोन आलता. मला पण यायचं होतं म्हणून. पण विकी तावरे त्यासाठी संघात गोविंद असल्यामुळं ते पडला वरून. गाडीवर पडलाय. गाडीवर पडलाय. गाडीवर पडलाय. म्हणजे ती गाडी शिडी लावत होता का? आणि तू पण होता त्याच्याबरोबर? आम्ही नव्हतो. तू नव्हता काय? तू वाचला पाहिजे तवा. शिटी यार, इकडून रस्त्यानं गाडी काढून बसतो आपण. रिस्की काम आहे करायचं. तरी गाडीवर चढण भयानक अनुभव. अरे बाया खाल्लं गेली असती की गाडी. खाली सगळी असती गाडी. पाऊस चालू झालाय. मला मोबाईल बंद करून ठेवावा लागेल आता खिशामध्ये. भेटूया थोडं पुढे गेले. पण ऍक्च्युली विषय काय झालाय, आम्ही उलट चाललेलो माघारी. जवळपास 2-3 किलोमीटर पुढे आलोय. हे 11 किलोमीटर राहिले फक्त. काय नाही, जाईल आम्ही. जाईल. मित्रांनो, बरोबर चाललोय आता आम्ही. सुंदर अशी टेकडेवाडी. इथून 3 किलोमीटर आहे. आलोय. कसली पुढे कर बंद. वेलॉग कितीला? 10 रुपये. पावती घेतलेली आम्ही आता सध्या. त्याची पार्किंगची पावती 10 रुपये किंमत आहे. आलोय जवळपास इथनं 1 किलोमीटर आहे. मित्रांनो, इथं आता सध्या तर गर्दी काहीच नाहीये. थोडेफार माणसं आलेत श्रावण संपल्यानंतर. श्रावणामध्ये खूप गर्दी असते. आणि तसं सांगायला गेलं तर मी फर्स्ट टाइम या मंदिरात आलोय. अरे पहिल्याच गेर टाक. चढ खूप मोठा आहे इथं. भैया. मित्रांनो, पोहोचलेलो आहे आम्ही आता सध्या. पार्किंगला गाडी बिडी लावली. नशीब. चला. चपला वगैरे कुठं काढायचं तच. हर हर महादेव. खूप जुनं बांधकाम आहे. अफजल खान तोडलेले सर्व मूर्ती. कोणी तोडले? अफजल खान वाटा गेला होता. किती सालीचं बांधकाम आहे. व्हिडिओ घेते काय? मित्रांनो, सगळ्या मूर्त्याच आहेत तिथं.
तिकडं काय या व्ह्यू कसं काय बघण्यासारखं इथनं मस्त बघायचं तुम्हाला इथला व्ह्यू. सगळं मागचं दिसलं पाहिजे. व्हिडिओ काढतोय ना मी. चला मित्रांनो आता दुसऱ्या ठिकाणी. खाली जायचे खाली खाली. का वाटतोय अरे हिला का जवळ मियाव. बाह्याचा परवा वाढदिवस आहे होय बाह्या. मग काय नियोजन? नाही काही नियोजन गप्प बसायचं सगळ्यांनी. गणपती बसणार त्या दिवशी काही नियोजन करतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 10व्या दिवशीपर्यंत काहीच नाही. तोपर्यंत बड्डे निघून जातोय. चांगलंच लागा तुझा बर्थडे आलाय त्याच टायमिंग. बरोबर दरवर्षी तसंच येतो. ही रेकॉर्ड करण्यासाठी ना मोठा कॅमेराच पाहिजे. मोबाईल मध्ये नाही कॅप्चर होऊ शकत हे सीन. पॉवर बँक आणायला पाहिजे होता खरंच. चार्जिंग माझ्या मोबाईलची संपत आली जवळपास. किती सीन घेता येतील ते मला माहित नाही आता. पॉवर बँक खूपच गरजेचं आहे आयफोनसाठी स्पेशल. मी व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ काढतोय. नाही काढतो थांबतील. चला आम्ही चाललोय आता घराकडे. झाले दर्शन वगैरे घेऊन झाले आमचं. मस्त अनुभव राहिला माझा. फर्स्ट टाइम आलो तुम्ही इथं. ही का भयानक रस्ता आहे ना असा खाली उतरताना. दाखवा की रोड. रोड बघा. रोड जागेवर टर्न नाही जागेवर. आम्ही सुपे मार्गे आलतो. आता आम्ही पुणे सोलापूर रोड मार्गे चाललोय घरी. काय येतं ह्या रस्त्याने यायला पाहिजे होता आपण. माहिती का तुला रस्ता आहे बघ की. हे रस्ता बघा मित्रांनो जाणारा तुम्ही. हो हळू मित्रांनो तुम्ही आहे ना येताना आहे ना कोणता रस्ता आहे हो? कोणत्या मार्गाने आलेला आहे? सोलापूर हायवे मधून या. हा दुसऱ्या रोड येऊ नका. सुपे मार्गाने अजिबात येऊ नका. हा रस्ता एक नंबर आहे. नाही ही सुपे मार्गे दुसरा रोड आहे. फक्त ती फॉरेस्ट मार्गे त्या रोड येऊ नका. कारण ते रोड खराब काम चालू आहे त्या रस्त्याचं. हा आणि तरी पण तुम्हाला सांगायचं गेलं ना हा रस्ता एक नंबर आहे. काय गार्डन वगैरे बघण्यासारखं खूप आहे इथं. तिकडं बघण्यासारखी खूप हे पॉइंट आहेत. रस्ता तर असा नागमोडी सारखा गेलाय. मित्रांनो मला सांगायचं काय माहितीये का आता विलॉग इथंच संपवतोय मी. भेटूया पुढच्या विलॉग मध्ये. नमस्कार.